नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी अविनाश पवार गुरुदेव कृषी केंद्र लोणबेळमध्ये सर्व शेतकऱ्यांचं स्वागत करतो आणि बैल पोळ्याच्या सर्व शेतकऱ्यांना हार्दिक शुभेच्छा देतो. कारण आज पोळ्याचा नाही का दुसरा दिवस म्हणजे तहाना पोळा करीच्या दिवशी आपण हा व्हिडिओ शूट करून राहिलो. आज आपण या दादाच्या प्लॉटवर आलेलो आहोत. त्याची मिरची आहे आणि वालाचे शेंगा आहे. तर यायचं सगळ्याचं तुम्हाला आज हा व्हिडिओ यूट्यूबला शूट नाही करणार. जेव्हा हा प्लॉट दुरुस्त होईल तेव्हा आम्ही दोन्ही व्हिडिओ मिक्स करून यूट्यूबला शूट करणार. आता दादा सांग, परिचय घेतो. नमस्कार भाऊ. नमस्कार. आपलं नाव सांगा. मुन्शीराम नागोराव अंबुरे. मुन्शीराम नागुराव आंबोरे. गाव कोणतं आहे? साक्री. तहसील दिग्रस, जिल्हा यवतमाळ. तर तुमची मिरची आहे. आतापर्यंत त्याच्यावर किती स्प्रे टाकले हो तुम्ही? 4 स्प्रे. काही हाती लागे का रिझल्ट? काही नाही. हाती रिझल्ट नाही लागे. दाखव मिरचीची कंडिशन, दाखव भाऊ. जेवढं झूम करून दाखव अशी 5-6 झाड दाखव. हे दाखव, उभं राहून दाखव. हे मिरची आणि याची वालाची कंडिशन पाहून घ्या. शेंगा कमी आहे. आपण आज वालावर बी देणार आहोत याला औषध. दाखवा. फुलं नाही, फार कमी आहे फुलं गिलं. तर आज तुला मी स्प्रे देऊन जातो. इथून नाही का 8 ते 10 दिवसानं तुझा प्लॉट असा चकचकीत होऊन जाईल, असा डेरे धरल. तू म्हणशील की जादू आणलं काय बो, येईन जादूसारखा काम करल. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी अविनाश पवार अग्रिवीरमध्ये सर्व शेतकऱ्यांचं स्वागत करतो. तर आज आलेलो आपण रिप्लेसमेंट प्लॉटची पाहणी आणि प्लॉट दुरुस्त झाला आणि माझ्याजवळ या प्लॉटचा व्हिडिओ शिल्लक आहे, खराब झालेला. आज त्या प्लॉटची आपण नाही का पूर्ण झाड कसं बनलं, फुलं आले काय बा, पूर्ण रोग गेला कायचा, पूर्ण पाहण्यासाठी आपण प्लॉटवर आलेलो आहोत. त्या शेतकऱ्याच्या प्लॉटवर आलो. शेतकऱ्याचा परिचय सांगूनच आहे. तर पण थोडंसं नाव सांगून द्या दादा तुमचं. आपलं नाव सांगा. मुन्शीराम नागोराव अंबुरे. मुन्शीराम नागोराव अंबुरे. मी नाही का पोळ्याच्या दिवशी तुमच्या प्लॉटवर आलो. तर पोळ्याच्या करीच्या दिवशी काल नाही का गणेश विसर्जन झालं. तर आज नाही का आज आलो मी तुमच्या, म्हणजे 15 दिवस झाले. 15 दिवसामध्ये प्लॉट पूर्ण गेलेला होता. आज त्या प्लॉटची कंडिशन काय आहे, दोन्ही व्हिडिओ आज यूट्यूबला मिक्स करून टाकतो. पूर्ण व्हिडिओ पाहायचा. तर दादा मला एक सांगा, आमचं औषध टाकायच्या पहिले मिरचीची काय कंडिशन होती? बेकार होती, एकदम गेलेली होती. यूट्यूबला व्हिडिओ जाते दादा, अख्खा महाराष्ट्र पाहते, महाराष्ट्राच्या बाहेर जाते. तर तेच शेतकऱ्यांना अशी माहिती द्या की जेणेकरून ते असं खोट्याच्या बळी पडलं नाही पाहिजे. जे आमचे अग्रिवीर सायन्सचे प्रोडक्ट आहे, भूमिरक्षा कवच आहे, असं क्रांती फायर आहे, जे तुम्हाला मी मटेरियल दिलं तर त्याच्याबद्दल तुम्ही नाही का महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना संदेश द्या. औषध चांगले आहे. वापराव का ताई ना? वापराव की असं म्हणजे कुठची कंपनी यूट्यूबवर खोटं राहते असं काही ते म्हणाल का शेतकरी? नाही. तुमच्या अंतःकरणापासून सांगून राहिले तुम्ही. आज झाडाची याची कंडिशन दाखवा बाबू, जेवढून दाखव 5-6 झाड. पूर्ण डॅमेज प्लॉट होता तुमचा, होता ना? आज नाही का आम्ही पूर्ण आणि तुम्हाला नाही का मी काय म्हणलं होतं चालता की बा या वालावर मारदा, वाल म्हणून सांगूनच आहे त्याच्यात. तर आज यायचं वालाचं नाही का तुम्ही नाही का शेंगाची लागण पहा. यायनं भूमिरक्षा कवच मारलं, जवळून दाखव तर पहा. म्हणजे एका इथं शेंगाला कशी शेंगा लागून आहे. त्या दिवशी शेंगा नव्हते. हा एकच घड आहे. तर तुम्ही भूमिरक्षा कवच, क्रांती फायर हे जे ॲग्रिवीर सायन्सचे जे प्रोडक्ट आहे, कोण्याही पिकावर घेऊन जा, कुठेही घेऊन जा, रिझल्ट टू रिझल्ट देईल. याच्या व्यतिरिक्त ते काहीच नाही दाखवलं. पूर्ण लोकेशन दाखव. इकडून त्या दिवशी माळ दिसला होता, ते माळ दाखव पूर्ण. तर याच्या व्यतिरिक्त असं महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना असं काही ठोक संदेश देतं का? काही सांगा मग. तिकडे यूट्यूबला व्हिडिओ जाते, काही ठोक द्या संदेश. अंतःकरणापासून जे तुमच्या पोटात आहे ते सांगा की बा हे औषधी आजपर्यंत तुम्ही नाही का इथून कृषी केंद्रातून औषध आणे. माझं गाव इथून नाही का 70 किलोमीटर आहे ना? तरी मी तुमच्या इथं सेवेशी आलो, कारण मला माहित आहे की माझे प्रोडक्ट एक नाही का असे टन असे म्हणजे वाजणारे, बोलणारे आणि रिझल्ट देणारे प्रोडक्ट आहे.